मागणी कराल तुम्ही? का नाही कर, माझं म्हणणं आहे ही जर त्यांना इथे न्याय मिळत नसेल तर मकरंद पाटील आणि शंभूराजेंना जर धक्काधुक्की झाली असेल तर ते दोघंही कॅबिनेट मिनिस्टर आहेत, याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि जर सरकारने त्यांना न्याय, एक तर त्या सरकारचे भाग आहेत, म्हणजे ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात तेच सरकार तुम्हाला धक्काधुक्की करतंय. अरे पांडुरंगा, काय दिवस बघायला लागतायत महाराष्ट्रामध्ये. आणि मित्र पक्षांना, त्यांचे मित्र पक्ष आहेत ना, म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की एकीकडे तुम्ही सत्तेमध्ये एकत्र आहात आणि दुसरीकडे त्याच भावाला धाकट्या भाऊ तुम्हीच म्हणताय त्यांना. मी कुणाला धाकटं बिकटं समजत नाही, मी सगळ्यांना समान समजते. पण धाकट्या भावाला जर अशी धक्काधुक्की असेल तर आपल्याला सगळ्यांनाच आत्मचिंतन करायची वेळ आहे की महाराष्ट्राचं राजकारण चाललंय कुठल्या दिशेने. आणि हे सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण नाही. मराठी माणूस हा एक स्वाभिमानी माणूस आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करताना, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करताना मग मार काय खाताय? अजित पवार भाजपा मित्र पक्षांना नेहमी दाबतं अशा पद्धतीच्या चर्चा असतात, वारंवार तशा तो पद्धतीचे त्यांचा आरोप होत असतात. पण या घटनेमुळे ते पुन्हा एकदा सिद्ध झाले असं म्हणा की सोबत असलेले तो त्यांचा आणि त्यांच्या युतीचा आघाडीचा जे काय असेल किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यावर मी अजित बोलणं पवारांच्या योग्य नाही. विधानसभा जागेवर काँग्रेस लढवण्यासाठी तयारी करते आहे. नाही, मला याची काही माहिती नाही. काँग्रेसनी आमच्याकडे काही चर्चा केली नाही. मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात, त्याच्यामुळे जेव्हा काँग्रेसकडे काय प्रस्ताव असेल, पण आमची महाविकास आघाडीला विनंती राहील की दादा अनेक वर्ष तिथे लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी तिथे काम केलेलं आहे, उत्तम काम केलेलं आहे. आणि आज वहिनींना अशा प्रक्रियेत ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये ही जबाबदारी घ्यावी लागते. तर आमच्याकडून विनंतीच सगळ्यांना राहील की सुनेत्रा वहिनी पवार यांचं इलेक्शन आमच्या तरी मनात आहे की ते बिनविरोध व्हावं. जिल्हा म्हणून मानलं जातं. तुमच्या पक्षातले अनेक नेते तिथे काही कोणतीही घटना घडली अजितदादांच्या चुकीवर कृती संग्रामावरती जातात. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये साताऱ्यातील एवढा मोठा जेडीपी इतिहास आहे आणि तिथे ही घटना घडते. नाही, हे दुर्दैव आहे की 2 मंत्र्यांना धक्काधुक्की होते. म्हणजे मला खरं तर जेव्हा पहिल्यांदाच सांगितलं, मला विश्वास पण बसला नाही की ज्या तुम्ही पालकमंत्री आहात तिथले, हिम्मतच कशी होते यांच्यावर धक्काधुक्की करायची. मंत्र्यांवर अहो कोणीच धक्काधुक्की कुणाला करू नये. हे गुंडाराज नाहीये, हा भारत आहे. खूप लोकांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःची आयुष्य घालवली आहे. त्यांनी उभं आयुष्य लढाईमध्ये घालवलंय, त्यांनी त्याग केलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तो सगळा इतिहास विसरून आज मित्रपक्ष एकामेकाला धक्काधुक्की करतायत. ती सरकारी यंत्रणा आज मित्रपक्ष माझं म्हणणं कोणी का असे ना, लोकशाहीमध्ये मग लोकशाही नाही आहे का? मग शंभूराजे म्हणताय ते खरं आहे का की ह्या देशामध्ये लोकशाहीचा खून झालाय, हत्या झालेली आहे? हे पुन्हा पुन्हा दिसतंय. आम्ही विरोधक म्हणून बोलत होतो, आमच्यावर अन्याय झालाच ना. ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांचा पक्ष फोडला, आदरणीय पवार साहेबांना पक्षाच्या पदावरनं ज्या पद्धतीने काढलं, हे योग्य होतं का? आमची कोर्टात केस आजही चालू आहे. अन्याय नाहीये? ज्या शरद पवारांनी शून्यातून विश्व उभं केलं, आज त्या माणसाला तुम्ही पक्षावरनं काढून टाकता. आणि त्याची चूक काय? त्याची चूक एवढीच की त्यांनी कष्टाने शून्यातून विश्व उभं केलं, ही त्याची चूक. हा